फायनान्स कंपनीच्या तगाद्यामुळे एका व्यक्तीनं गळफास घेत जीवनयात्रा संपवली आहे। पोलीस कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून या व्यक्तीचा मृतदेह ताब्यात घेतलाय आणि शासकीय रुग्णालय यवतमाळ येथे शवविच्छेदनास शवविच्छेदन गृहात ठेवलंय। प्रीतम कमलाकर तराळे राहणार रुक्मिणी नगर भोसा यवतमाळ यांनी फायनान्स कंपनीच्या लोनवर पल्सर गाडी घेतली असून काही हप्ते बाकी राहिल्यानं फायनान्स कंपनीच्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून वारंवार तराळे यांची गाडी हिसकावून नेण्याच्या धमक्या मिळाल्या। 28 एप्रिल रोजी फायनान्स कंपनीचे लोक गाडी हिसकावून नेण्यासाठी येणार आहे अशी माहिती मिळाली असता प्रीतम यांची पत्नी शुभांगी हिने 11 वाजता प्रीतम यांना घरात लपून बाहेरून कुलूप लावले आणि बाहेर निघून गेली। फायनान्स कंपनीच्या तगाद्याला त्रस्त होऊन प्रीतमने दुपारी 3:30च्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली। ही बाब सायंकाळी 7:30च्या सुमारास उघडकीस आली। परिसरातील लोकांनी ताबडतोब वडगाव पोलिसांना याविषयी कळवलं। पोलीस कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतलाय आणि शासकीय रुग्णालय यवतमाळ येथे शवविच्छेदन गृहात ठेवलंय। वाले आ रहे बोले कल 4 व्हीलर वाले आएंगे, तुमको बहुत तकलीफ देंगे बोले, फिर तो गाव छोड़ के जाएगा बोले, असं खूप सारं म्हणत होते। त्यांना खूप प्रेशराइज केलं त्यांनी। मग त्यांचा चेहरा खूपच छोटासा होऊन गेला। तेव्हापासून त्यांनी बिलकुल ढिलच सोडून दिली। खूपच परेशानीत राहत होते। मग ते घराच्या बाहेर नव्हते निघत। मग त्यांना एक भीतीच होती की आपल्याला काही कळेल का बाहेर लोक। मग मला सांगायचे ते की तू असं कर, तू तसं कर, असं करत होते। मग ते लोक निघून चालले गेले। मग ते रडले आणि बस निघून चालले गेले। ते पण चालले गेले। त्याच्या दुसऱ्या दिवसपासून मग तेच फायनान्स वाल्याचा तोच प्रॉब्लेम चालला। बिलकुल केव्हा येणं, मी असले तरी पण ते तसंच किंवा हे कुठे गेला, काय गेला, फोन नाही उचलत, तुझ्याच ह्याच्यावरून कर, माझ्यात बॅलन्स नाही आहे तरी पण तुझ्याच ह्याच्यावरून उचल, नाही बा माझा बाळ रडत आहे, हे होत आहे, ते होत आहे। मी खूप हे करत होती। प्रतिनिधी मकसूद अली, NTV न्यूज मराठी, यवतमाळ।